तर नमस्कार, मी मुकुंदा गुरुनले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण लेक लाडकी योजना झाली आता सुरू, म्हणजे जी लेक लाडकी योजना आहे ती सुरू झालेली आहे। बघा आता त्यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि हे जे लेक लाडकी योजना आहे 2024 याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजे यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी पात्रता निकष काय असणार आहेत आणि तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग तुमचं वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला, आजच्या नवीन योजनेला। तर बघा, लेक लाडकी योजना आता सुरू झाली आहे। बघा आता अर्ज कशा पद्धतीने करायचा ते आता आपण समोर बघणार आहोत। तर बघा आता महाराष्ट्र राज्यभरातील गरीब कुटुंबामधील मुलींना सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात योजनेला मंजुरी दिली आहे। बघा म्हणजे हे जे महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंब आहेत, गरीब कुटुंबामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे राज्य सरकारने आता मंत्रिमंडळामध्ये या योजनेला आता मंजुरी दिली आहे। त्याच्यानंतर बघा चालू आर्थिक वर्षात, बघा त्याच्यानंतर चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर बघा तेव्हाच महाराष्ट्र राज्यात लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता। आता बघा या योजनेमुळे मुली 18 वर्षाच्या होईपर्यंत लखपती होणार असून बघा या योजनेचा फायदा हा राज्यभरातील लाखो गरीब कुटुंबामधील मुलींना होणार आहे। आता त्याच्यानंतर बघा आपण समोर बघूया। बघा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब झाले आहे। त्याच्यानंतर बघा आणि ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। बघा तर 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या सर्व मुलींचा या लेक लाडकी योजनेमध्ये समावेश होणार आहे। म्हणजे बघा ज्यांचं 1 एप्रिल 2023 पासून ज्या जन्मलेल्या मुली आहेत त्यांना या लेक लाडकी योजनेमध्ये समावेश होणार आहे। बघा आता समावेश होणार असून या मुलींना या योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे। आता लेक लाडकी योजना, बघा या योजनेमागे मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर प्रमाण कमी करणे, तसेच बालविवाह रोखणे आणि कुपोषण कमी करणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे असे प्रमुख उद्देश घेऊन राज्य सरकारने लेक लाडकी योजना ही सुरू केली आहे। म्हणजे बघा या योजनेमागे उद्देश काय आहे, बघा मुलींचा जन्मदर वाढवणे, त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणात चालना देणे, त्याच्यानंतर बघा मुलींचा मृत्यूदर कमी प्रमाण करणे, त्याच्यानंतर बघा बालविवाह रोखणे आणि कुपोषण कमी करणे आणि मुलींच्या शिक्षणाला जे प्रोत्साहन देणे असे प्रमुख उद्देश घेऊन राज्य सरकारने ही जी लेक लाडकी योजना ही सुरू केलेली आहे। बघा त्याच्यानंतर आता लेक लाडकी योजनेअंतर्गत केवळ पिवळे व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींचा जन्म झाल्यास त्या कुटुंबाला प्रथम वेळी 5,000 रुपये देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा मुलगी इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये देण्यात येतील। त्याच्यानंतर बघा मुलगी 6वीमध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये देण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर बघा 11वीत असताना 8,000 रुपये आणि एकूण मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75,000 रुपये अशा पद्धतीनं लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना एकूण 1,01,000 रुपयांचा एवढा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे बघा म्हणजेच की ही योजना मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लखपती बनवणारी सर्वात मोठी योजना आहे। लेक लाडकी योजनेचा लाभ आहे कोणाला मिळणार, बघा लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या 1 अथवा 2 मुलींना, त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेच्या माध्यमातून वरील नमूद केलेली रक्कम मिळेल। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळी आपत्ती जन्माला आली असतील तर 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच्यानंतर बघा मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे। 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आलेल्या असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा जर 2 जुळ्या मुली असतील तर दोघींनाही देखील स्वतंत्र लाभ देण्यात येणार आहे।
त्याच्यानंतर बघा आता लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबात वार्षिक उत्पन्न म्हणजे या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. बघा 1,00,000 रुपयांच्या आत असावे. बघा अशा प्रकारची अट निश्चित करण्यात आलेली आहे. बघा महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाच्या धोरणाच्या अंतर्गत हा निर्णय घेतलेला असून लेक लाडकी योजनेमुळे राज्यभरातील लाखो कुटुंबांना लेक लाडकी योजनेचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर बघा मुलींच्या शिक्षण खर्चाची पालकांना जी चिंता पडलेली असते ती आता पूर्णपणे मिटून जाईल असा विश्वास मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे. त्याच्यानंतर बघा जी या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगली की लेक लाडकी योजना आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा, त्या म्हणजे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही आणि याबद्दलची सर्व माहिती सुद्धा आणि तुम्हाला ही लेक लाडकी योजनेअंतर्गत किती रुपये मिळणार आहेत, या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण आता बघितलेलं आहोत. तत्पूर्वी आता तुम्हा सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीची नवनवीन योजनांची सर्वात पहिले माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन योजनेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.